प्रेशर न घेता इथे चांगल्या दर्जाची फलंदाजी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मॅचच्या दिशेने 3 ओव्हरची मॅच आहे. खाटूश्याम इंटरप्राइजेस अर्थातच जर पाहिलं गेलं तर जांभूलपाडा टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम कसराली. टॉस जिंकला श्रीराम कसरालीने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅचच्या दिशेने जाऊया. हॅरी वैती, हर्षद या नावाने सातत्याने त्याची ओळख राहिली आहे, परंतु हॅरी हे नाव टेनिस बॉल क्रिकेटने त्याला आवडतं नाव म्हणून सातत्याने आपण बघितले गेलेत. पहिला बॉल नागेशसाठी. पहिला बॉल फुल टॉस होता, इथे मिस केला. पहिलाच बॉल डेड अँड स्पॉट आलाय, डॉट बॉल. आजच्या संपूर्ण डे नाईट क्रिकेटमध्ये जर पाहिले गेले तर 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 10 संघामधून पुढे येत असताना खूप चांगले क्रिकेट आतापर्यंत जर पाहिलं तर खाटूश्याम इंटरप्राइजेस असेल, श्रीराम कसराळे असेल, गेल्या मॅचमध्ये विजय संघ खूप चांगला खेळ आपण जरूर पाहिला गेलं. या पुढचा बॉल बॉलिंग टॅगवरती पुन्हा एकदा बॉल तयार. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला टीमचे कॅप्टन. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग झाली आहे. अर्थातच करणला आपण बघतायत डीप मध्ये सर्वाधिक वेगवान ते सरळ आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षक म्हणून करणची नेहमीच ओळख राहिली आहे. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा फटकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक मॅच मध्ये इथे टायमिंगचं बंधन तुम्हाला लावण्यात आलं. पुढचा बॉल इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू दंदन करत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय करण. थोडीशी चुकीची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा या मात्र धाव फटकावरती लागल्या गेल्यात. दुसरी रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि खरं तर जर पाहिलं तर दुसरा दिवस या स्पर्धेचा. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अगदी आयोजकांचं विशेषतः जेवढं कौतुक करावं तिथे कमीच राहील. ज्याप्रमाणे आयोजन केलं, ज्याप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन करून दाखवलेलं आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 4 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. कमबॅक केले या ओव्हरमध्ये. काय गोलंदाजी अगदी हॅरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉलमध्ये अवघ्या 4च धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. सुरुवात डगमगलेली दिसते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका याही वेळेला फसलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त 4च धावा. हर्षद वैती जबरदस्त गोलंदाजी. चांगला टप्पा या ठिकाणी नियंत्रबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी टप्पा चांगल्या रीतीने पाहायला मिळतो आणि त्याच असं लाईन तितकीशी पॉझिटिव्ह थिंकिंगने टाकत असताना जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल आक्रमण केलं लॉंग ऑफला. आता क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने पोहोचतील. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलं. अर्थातच हॅरीच्या माध्यमातून 6 धावा देत असताना पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. खाटूश्याम इंटरप्राइजेस सुरुवात थोडीशी एकटकमगली आहे 6 वरती विदाऊट लॉस, परंतु इथून येणारे 12 बॉल, 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा मैदानाच्या आतमध्ये कोरावे लागतील किंवा एक छोटासा डीजे ब्रेक. पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे आगरी दादा. या परिसरातील एक सर्वाधिक लोकप्रिय असलेले इंस्टाग्राम सुपरस्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आगरी दादा 007 हे त्यांचं इंस्टाग्राम हँडलचं चॅनल आहे. आणि खरं तर त्या चॅनलवरती सातत्याने मोठ्या संख्येने व्ह्यूज येत आहेत. इथे फटका चांगला आहे. षटक क्रमांक दुसऱ्या सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती काय फिल्डिंग केली, वा जबरदस्त एफर्ट. असं वाटलं की बॉल थांबणार नाही आहे, स्टॉप होणार नाही, परंतु तिथे
प्रयत्न चांगल्या पद्धतीचे केले गेले. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. अर्थातच जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. अर्थातच यश यांना आपण बघितलं अप्रतिम अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. भाविक वैती पुन्हा एकदा बॉलर तयार. इथे बाग फुटला. काय फटका खेळला वा कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला सरळ पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी भाविक वैतीच्या विरोधात चौकार 4. स्वागत. भाविक वैद्यने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केले. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर कमबॅक करण्याचा चेंडू पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाही घेऊ शकणार. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर इथे डॉट बॉल आलेला आहे. भाविक वैदी गेल्या मॅचमध्ये आल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जरूर त्यांच्यावरती आक्रमण झालं परंतु कमबॅक या षटकामध्ये पुन्हा एकदा त्याने केलंय. 3 बॉलमध्ये अगदी 6 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. धावा फटकावरती लागल्यात 12. या पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. वा काय फटका खेळलाय. नेत्रदीपक टायमिंग या बॉलवरती साधलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम षटकार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लास 6 धावा. त्यांनी काय फटका खेळला वा जबरदस्त. आणि समोरच्या दिशेने जर पाहिली तर सर्वाधिक लांबची बाउंड्री आहे. हेच आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना काय फटका खेळलाय. विजय जबरदस्त टायमिंग. याही वेळेला फुलटस बॉल आहे. क्षेत्ररक्षक याही वेळेला नाही आहे. बॉल वेगाने प्रसार होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. करण जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग. त्या ठिकाणी स्वतःच्या संघासाठी जर पाहिले गेले तर धावा वाचवल्या गेल्या आहेत. कौतुक करावं लागेल. टीमचा कॅप्टन कसा असावा हे करणने सातत्याने दर्शवले गेले. फुलटस बॉल होता ऑफसाईडला खूप चांगला फटका. ऍक्शन रिप्ले. करण आले वेगाने धावत असं वाटत चौकार जाईल परंतु वा एका हाताने बॉल आतमध्ये ढकलले गेले. धावा वाचवल्या मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये 2 धावा परंतु 2 धावा पडू पूर्ण केल्या जात आहेत. त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 20. जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा 3 बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एक सिंगल प्राप्त केली जाईल. स्ट्राईक आता विजय स्वतःवरतीच ठेवतील. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना खाटूश्याम इंटर पाहिजे जांभूळपडा टीमची धावसंख्या धाव फटकावरती विदाउट लॉस 21 झाल्यात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या परिसरातील एक सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच सत्यसाई चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते नाईटच्या स्वरूपात. यावेळेला हेलिकॉप्टर सोडवण्याचा प्रयत्न व्यवस्थित जर पाहिजे तर बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाहीये परंतु एक्स्ट्रा कव्हरला आता लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचतील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती 23च्या घरामध्ये. दिवस रात्र
क्रिकेटची स्पर्धा आणि खरं तर या विभागामधील नेहमीच आपण बघतो डे क्रिकेट, परंतु नाईटचं क्रिकेट सातत्यपूर्व जर पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये या परिसरामध्ये नाही केलं जात. सत्यसाई चषक त्यासाठी ओळखलं जातं. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती रोहित वैती तयार. बॅटची लागली एखादा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही बीट झाले आहेत. फाईन लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅनचे बॉल सरळ निघून जाईल सीमारेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी हा दणदणीत चौकार विजयच्या बॅटमधून. जर शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅनच्या हातातून बॉल सुटला तर बॉल सरळ निघून जाईल सीमारेच्या पलीकडे. ही खासियत या मैदानाची. 27 धावा. काय जबरदस्त बॅटिंग यावेळेला खोलवटपाचा बॉल होता तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो. एक सिंगल प्राप्त केले करणने फेकी केली दुसरीचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जात आहेत. प्रत्येक धाव गणित प्रत्येक बॉल गणित टाळ्या शिट्ट्यांच्या कळकळात मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळाडूंच्या अगदी जर पाहिलं तर कानापर्यंत पोहोचतो त्याचा आत्मविश्वास हा सातत्याने वाढताना दिसतोय. विजय जबरदस्त बॅटिंग. 9 बॉलमध्ये आतापर्यंत 23 धावा आणि टीम चिटोल धावफलकावरती खाटू श्याम इंटर पाहिजे जांभूळ पडा 29 धावा. क्या बात आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. विजय अनस्टॉपेबल बॅटिंग करत असताना यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केल्या षटकामध्ये पुन्हा एकदा रोहित वैतीने, कारण की पाहिले गेले तर धावा खर्च करत होते परंतु इथे जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडंसं फ्लाईट दिली बॉलला आणि बीट केलंय ते म्हणजे विजय फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 29 धावा या धावफलकावरती बनल्या गेल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल तयार रोहित वैती. विजयच्या विरोधात समोर खेळलाय. फटका तर छान आहे. टायमिंग नाही सोडू शकले. लॉंग ऑनला टीप लागेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागलाय. विजयच्या स्वरूपात विकेट जाईल. 10 बॉलमध्ये ज्याने 23 धावा केल्यात. विकेट फलंदाज बाद. तर याच गावातील ते प्रेक्षक आहेत. लाईव्ह वरती हे विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जातं. खरं तर एन्जॉय प्रत्येक जण या परिसरामध्ये नेहमीच क्रिकेटच्या या माध्यमातून करत असते. आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2.5 चेंडूचा खेळ गंभीर झाला. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्ट हँडर बॅट्समन विराज. पहिलाच बॉल इथे खेळत असताना खूप चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालं. एकदा कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न 2 झाले आहेत. वेगाने तिसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवले गेले. 3 धावा या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. चौथीही धावेचा प्रयत्न होतोय. चौथी धाव घेत असताना विराजची विकेट जाईल. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आहे. शेवटच्या बॉलवरती मिळते धावा 3 आणि या 3 धावेच्या माध्यमातून धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळते श्रीराम कसराळी जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 32 धावा आणि विजयाकरिता आता 33 धावा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीराम कसराळे संघाला. पहिल्या डावात खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. खाटूश्याम इंटरपाहिजे वाघोबा जांभूळपडा संघाने ज्या गरजेनुसार बॅटिंग करायला हवी होती त्या गरजेनुसार पहिल्या डावात जर पाहिले गेले तर बॅटिंग झाले. अर्थात विजयच्या माध्यमातून षटकार चौकार आले. सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून म्हणल्या गेल्यात. हे आमचे सर्व लाडके प्रेक्षक वर्ग या संपूर्ण गावातील असेल, कसराळी गावातील, त्यानंतर जर पाहिले गेले तर फणसपडा गावातील असेल, त्यानंतर जर पाहिले गेले तर आणखीन वाडी गावातील असतील, बरेच असे प्रेक्षक वर्ग या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दाखवले जातात. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
वरती लागलेत. 18 बॉलमध्ये ते 33 विजयाचं लक्ष्य मात्र आता ठेवले गेले श्रीराम कसराळी संघासमोर. आणि या 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल करूयात. पालघर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण त्यांना आमंत्रित करूयात. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच तुषार जी सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अगदी चांगलं समालोचन आपण पाहतायत कमी वेळेत आणि कमी वयामध्ये. पाकीपाडा जुचंद्रचा आवाज त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 33 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळाला खटुश्याम एंटरप्राइजेस वाघोबा जांभूळपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 फलंदाज मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅच मध्ये अप्रतिम रोहित वैतीने जी बॅटिंग केली अप्रतिम पाहायला मिळाली. वैभव वैतीला आपण पाहू शकतायत आणि पहिलं षटक विकुल. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता विकुलने सुद्धा खूप चांगलं अंडरस्टँडिंग बॉलिंग करत असताना तो परफॉर्मन्स तो सातत्य पाहायला मिळालं. सध्या आपण पाहतायत विश नेटवर्क या चॅनेलवर आहात. सत्यसाई चषक 2026च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना अनेक श्रोते जोडले गेलेत. या रात्रीच्या सत्रामध्ये सुद्धा त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. उद्याचं शेड्यूल साहिल पाटील पुन्हा एकदा आम्हाला या षटकानंतर दर्शवतील आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत. सामन्याला होते सुरुवात. 33 धावा. फायटिंग टोटल जरूर आहे परंतु इथे मनाने जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य मानस मनसुबा हेतू उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मनाने हरलात तर पुन्हा कधी जिंकू शकणार नाही. त्यामुळे मनाने मात्र पराभूत होऊ नका. कारण क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला मात्र चांगला खेळ करावा लागेल. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल विकुलला आपण पाहतायत. वैभव वैती समोर एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आणि लाईन लेन्सचा राजा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑन दी टोज. बॉलला फॉलो केलं होतं परंतु खूप उसळी घेतली आणि सरळ बॉल निघून जातोय. पंच शार्प आहेत आणि इथून 1 फॉर दी ओव्हर यावेळेला दर्शवत असताना खूपच उसळी घेणारा हा बॉल अवक्याच्या बाहेर पाहू शकतात आपण. ओव्हर द विकेटने आले आणि बॉलला फॉलो केलं होतं परंतु खूपच उसळी घेतली आणि वैभव स्वतः अंपायर झाले होते. त्यांनी मात्र अपील केली. एक नंतर डेफिनेटली मिळाली. एक्स्ट्रा स्वरूपात सांघिक ओपन झालंय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. समंजसपणाचं क्रिकेट आणि वैभवने लगेच नाकारलं. येस नो अँड वेट. हो नाही आणि थांब. रोहित वैतीला सांगितलं प्लीज वेट. 1 रन मिळेल आणि वैभवने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. खेळपट्टीवर टिकून राहणं खूप गरजेची गोष्ट असेल परंतु ते टिकून न राहण्यासाठी संघर्ष विकुलला करावा लागणार आहे. कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. कोणताही मूळ मात्र जन्माला आल्यानंतर तो जन्मतः तो कला कौशल्य घेऊन येत नाही. त्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ध्येय गाठलंय यावेळेला. सहजासहजी मारून देणार नाहीये. यावेळेला हुकचे फटके. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. ॲक्शन रिप्ले अप्रतिम पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि यष्टेंच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता झाली. ग्रेट बॉलिंग. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33 धावांचा पाठलाग करताना 2 वर जाऊन पोहोचले गेले. रोहित वैती पुन्हा एकदा सज्ज विकुल समोर. यावेळेला ऑन साईडला फॉलिंग स्वीप. वा काय स्ट्रोक खेळलाय. दिस इज अ ब्युटिफुल अँड बिग ब्लास्ट. षटकार 6 धावा. झोप उडवणारा हा षटकार पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. स्वादिष्ट फटक्यांचं या वेळेला मात्र मेजवानी दिली. अप्रतिम. सध्या तरी आपण पाहिलं तर प्रशांत घरत अशा पद्धतीने मात्र हे स्ट्रोक एक्झिक्यूट करतो. अर्नाळाचा ब्रँड. षटकार यावेळेला टोकला. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय रोहित वैतीच्या बॅटमधून. क्लास यावेळेला दाखवलाय.
या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. अनुभव नाहीये परंतु टॅलेंटची कमी सुद्धा नाहीये या खेळाडूकडे. अगदी कमी वयाचा खेळाडू परंतु काय स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. वाह, सुपर टायमिंग. विकुलचा पुढील बॉल. संघाची धावसंख्या 8. अप्रतिम चांगला फटका या वेळेला पाहायला मिळतोय. बिटवीन द गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 फिल्डर येत आहेत एकाच बॉलवर आणि पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. सिंगल, डबल, ट्रिपल. रोहित वैती फक्त षटकारावर निर्भर राहत नाही. माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, शॉर्ट सिलेक्शन आहेत आणि हेच दर्शवणारे मात्र या 3 धावा पाहायला मिळत आहेत. 11 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर श्रीराम कसराळी टीम. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. 3 धावा. आपल्या आयुष्यात एकच खेळाडू असा आहे की ज्याने पूर्ण केल्या नाहीत, धावून काढल्याच नाहीत. त्याचं नाव युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल. आणि या खेळाडूने मात्र आपल्या आयुष्यात 3 धावा कधीच धावून पळून पूर्ण केलेले नाहीयेत. हा एक जगातील रेकॉर्ड पाहायला मिळतो. 11 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर श्रीराम कसराळी टीम 33 धावांचा पाठलाग करताना. चांगला बॉल होता. अचंबित करणारा बॉल, थोडासा बाहेर निघणारा, कट केले या बॉलला. बॅटची हलकीशी एज. पंच लगेच त्या ठिकाणी इशारा करत असताना कदाचित अजयने ही चुकी केली की काय, कारण वैभव वैती सारख्या जर एक सेट फलंदाजाचा झेल सोडलाय तर डोकेदुखी ठरू शकेल. कॅचेस विन द मॅचेस. 5 बॉलचा खेळ झालाय. 11 रन झालेत. इट इज नो यूज क्राईंग टू स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 नो लॉस. 11-0. पुन्हा एकदा बॉलर तयार. विकुल. चांगला कमबॅक केला विकुलने, कौतुक करावं लागेल. ऑन साईडला ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पंचांच्या अगदी जवळून राकेश राऊत सरांच्या बाजूने बॉल निघून चाललाय. ट्रेस अ बुलेट शॉट. 4 रन. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. शेवटच्या बॉलवर मेल चौकार. आता अजयचे हात कमरेवर आलेत. खऱ्या अर्थानं झेल सुटला आणि त्यानंतर मात्र हा चौकार. काय तीक्ष्ण नजर होती राकेश राऊत सरांची आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. कडक स्ट्रोक. 15 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आता बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 18 रन. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. दुसऱ्या षटकासाठी 4 मिनिटे आणि 56 सेकंद राहिलेत. तत्पूर्वी या चौकाराच्या निमित्ताने घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. विराज. रोहित वैती समोर बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. 12 बॉल. 12 बॉल मध्ये 18 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. विराज टू रोहित वैती. अप्रतिम चांगला फटका. बॅकफुट पंच केलाय. फिल्डर पुढे सरसावेल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढ्याच 2 धावा येतील का? ओ माय गॉड. मात्र पंचांनी यावेळेला थर्ड अंपायर रेफर केलंय. ग्राउंडिंग बॅट झाले का इथे मात्र चेक केलं जाईल. या पण आशुतोष वेवरे सर यांना आपण पाहतायत. सध्या मात्र ह्या वेळेला हृदयाची धडधड आपल्याला पाहायला मिळेल. साहिल पाटील ह्या वेळेला आपण पाहतायत. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विश नेटवर्क सध्या चर्चेत असलेलं एक नाव लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम पाहायला मिळतं. शुभ गुरुवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. साईबाबांचा वार. साई बाबा का नाम लो दिल से हर बार
उनकी कृपा से जीवन हो जाता साकार, श्रद्धा और सबूरी का जो रखे ध्यान, उस पर सदा रहता साई का वरदान. ओम साईराम. आणि सध्या आपण पाहिलं तर यावेळेला लाईव्ह टेलिकास्ट आणि सर्वांचे डोळे मात्र या विकेटकडे लागलेले आहेत, कारण एक सेट फलंदाज जर बाद झाला तर कदाचित इथे मॅच टर्न होऊ शकते आणि इथे नॉट आउट सेफ आहे आणि 2 रन्स जरूर पाहायला मिळतील. पंचांकडे मात्र यावेळेला आपण पाहिलं तर विरल नायर सरांचं जरूर या ठिकाणी रिॲक्शनच दर्शवलं होतं की कदाचित इथे रन्स कंप्लीट झाले, परंतु रिस्क घेतली नाही आणि खूप क्लोज होते यावेळेला आपण पाहिलं तर. आणि कधी कधी आपण पाहिलेलं आहे की बेनिफिट ऑफ डाऊट जरूर मिळतं ते बॅटरला. यावेळेला चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आता चिंता वाढत चालले एक एक बॉलवर. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 16 रन. बॉलला मात्र यावेळेला जरूर फॉलो केलं होतं, परंतु बॅटच्या रडारमध्ये आलं नाही. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 17-0 2 बॉलचा खेळ झालाय. 10 बॉल आणि 16 रन. व्हॉट अ मॅच. यावेळेला ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फिल्डर आले होते. कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गॉड, झेलवर झेल सुटतायत, मात्र फिल्डिंग यावेळेला थोडीशी खराब. आता इथून जर आपण पाहिलं तर दोन्हीही बॅटरला जीवनदान मिळालंय, नशीब घेऊन आलेत. नागेश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडीशी फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. आता 9 बॉल आणि 14 रन. इथून जर मॅच विन झाले तर 2 कॅचचा जरूर उल्लेख केला जाईल, यात ती मात्र शंका नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, ह्या चुका तर होतच राहतात. पार्टनरशिप सध्या 6 बॉलमध्ये 13. रोहित वैती अतिशय चांगली मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. 9 बॉल 14 रन. विराज पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा विराजचं कौतुक करेन. आता राज्य करतोय या षटकामध्ये. 8 बॉल आणि 14 रन. मागील बॉल आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला होता, असं वाटलं मिस्टर रोहित वैतीला की बॉल थोडीशी उसळी घेईल, परंतु ही सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी कोणत्याही क्षणाला बॉल उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्याचा अंदाज बांधणं थोडंसं कठीण जातं. जेव्हा तुम्ही मातीच्या खेळपट्टीवर खेळता त्यावेळेला प्रत्येक बॉल तुम्ही ऑब्झर्व करून चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. इथून ऑन साईडला ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, रोहित वैती इज अ सुपरस्टार. व्हॉट अ शॉट. 6 धावा. आहे 25 रन झाले. 7 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना नागेश पाटील येत आहेत, काहीतरी सांगतायत, काहीतरी समजवतायत की अशा प्रकारची गोलंदाजी केली तर बॅक टू होम आपल्याला जावं लागेल. त्यामुळे 7 बॉल आणि 8 रनची आवश्यकता असताना, कारण जीवाची आकांक्षा करून गोलंदाजी करतात त्यावेळेला सहकार्यांची साथ असणं तेवढीच गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. अक्षर पटेलने झेल नसता टिपला. सूर्यकुमार यादव, शिवम दुबेने मात्र चांगलं फिल्डिंग केली नसती. कॅच जर टिपली नसती तर कदाचित T20चा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये येऊ शकला नसता. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस ही टॅग लाईन जी आहे ती मात्र आपण माइंडमध्ये फिट ठेवायला हवी. सध्या आपण पाहिलं तर अप्रतिम हे मॅट हटन सध्या आपण पाहू शकतायत. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा आलेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा आलेत आणि आता सध्या किती धावा हव्यात. 7 बॉल 8. इथून बॉलने उसळी घेतली आणि सरळ बॉलने वेध घेतला. आता बॉलला सुद्धा मात्र मान्य नाहीये. सरळ बॉल निघून जाईल, बाईच्या स्वरूपात मिळेल चौकार आणि पंच या वेळेला सांगतायत कदाचित सांगू शकाल की आम्हाला DRS हवा आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून जर आपण पाहिलं तर DRS घेतला जाईल का याकडे लक्ष असणार आहे. यस, DRS वापर केलाय.
या आपण चेक करूया. एक्झॅक्टली गुडलेन स्पॉटवरून बॉल मात्र उसे घेतलाय काय त्या अगोदर बॉलने मात्र उसे घेतले याकडे लक्ष असणार आहे. तर बॅटरने यावेळेला डीआरएस घेतलाय. या आशुतोष व्यवहारे सर चेक करूया. सध्या डिसिजन पेंडिंग. चौकार तर आलाय बाईकच्या स्वरूपात, परंतु इथून जर डीआरएस परफेक्ट तुमचा सक्सेस झाला तर डेफिनेटली पुन्हा एकदा गोलंदाजाला यावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि डीआरएस लॉस्ट. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र स्टंप्सच्या मागे गेल्यानंतर बॉलने उसळी जी घेतली ती मात्र एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे मात्र ह्या वेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल रिलीज झाल्यानंतर ज्या पद्धतीने बॉलला फॉलो केल्यानंतर बॉलने उसळी घेतली होती आणि त्यानंतर स्टंप्सच्या वर जाऊन बॉल आदळल्यानंतर या ठिकाणी डीआरएस लॉस्ट. आता 6 बॉल आणि 4 रन श्रीराम कसराई टीमला. जिथे टू व्हीलर्स आहेत लाईट्स ऑफ करा आपण. 6 बॉल आणि 4 रन विजयासाठी आपण पाहताय. 33 रनचं लक्ष्य समोर असताना ज्या रोहित वैतीने जबरदस्त बॅटिंग केली. 9 बॉलमध्ये 19 रन. वा, सुपर बॅटिंग. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फॉलिंग स्वीप आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळाले. जोखीम पत्करणारे स्ट्रोक होते. चला घाई करा. चला वेळ दौडू नका प्लीज. खट्टू श्याम एंटरप्राइजेस वाघोबा जांभूळपाडा टीम 6 बॉल 4 रनची आवश्यकता असताना गोलंदाज सज्ज होईल. अजितला गोलंदाजी मार्कवर आणलंय. 6 बॉल 4 फक्त म्हणून चालणार नाहीये. वैभव वैती यावेळेला आपण पाहतायत पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. बॅटिंग स्टान्स आपण पाहिला तर संतुलित आहे. बरोबर अप्रतिम चेंडूच्या मेरिटवर येऊन खेळत असताना पाहायला मिळतो. इथून सरबॅटचा वापर केला होता. इथे नामी संधी होती. पहा याच चुका खूप महाग ठरतात. महेश सध्या त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चुकीला माफी नाहीये. आता मात्र या वेळेला मनामध्ये महेशच्या जरूर शंकेची पाल चुकचुकेल यात ती मात्र शंका नाहीये. 5 बॉल आणि 3 रन. 5 बॉल 3. अजित पुन्हा एकदा रोहित वैती समोर. चांगला फटका तर यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. विकेट मिळण्याचे चान्सेस. 2 रन तर कंप्लीट झालेत. तिसऱ्या रनसाठी पलटतील का मात्र फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून मात्र फेकी केले आणि पाहता पाहता तिसऱ्या रनसाठी पलटलेत आणि शेवटच्या मोमेंटला OUT आउट. फलंदाज बाद. बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धाव हवी आहे ती 1 फक्त म्हणून चालणार नाहीये. फलंदाज बाद. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग. Thank you. सारे खेळ युवा ग्रुप वाढीव टीमचे कॅप्टन येऊन राहायचंय पण टॉस बॉक्स मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर मात्र ती शेवटची मॅच 3 ओव्हरची आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. युवा ग्रुप वाढीव वर्सेस विनर टीम. हलक्याशा हाताने ह्या वेळेला फक्त चेंडूला दिशा दिली. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता परंतु 1 रन मिळाली आणि अशा प्रकारे विजयाची 1 धाव मिळवत शेवटची मॅच खेळण्यासाठी रेडी झाले श्रीराम कसराई टीम. धन्यवाद खाटूश्याम एंटरप्राइजेस वाघोबा जांभूळपाडा टीम. आपलं सुद्धा मनपूर्वक तेवढंच धन्यवाद आहे आणि कौतुक सुद्धा असेल. चला आपण टॉस करणार आहोत आणि त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच
आपण पाहत आहे जबरदस्त अप्रतिम रोहित वैद्यने जी बॅटिंग केली 210च्या स्ट्राईक रेटने आणि एक विकेट सुद्धा मिळवली. ठरला आहे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. श्रीराम कसराळी 1/9 विकेट्स.